हार्मोनल चेंजेस आहेत ट्रान्सजेंडर कम्युनिटी मधले. जेव्हा मला कळायला लागलं आणि जेव्हा मी ही कम्युनिटी बघायला लागले त्यावेळेस मला असं वाटलं की यांना कुठेतरी काहीतरी एक मार्ग दिसला पाहिजे. बिकॉज फक्तच भीक मागणे किंवा सेक्स वर्क करणे हा ध्येय नसावा आयुष्यामध्ये, आणि ह्यांना समाज स्वीकारत नाहीये त्याच्यामुळे त्यांना हे करावं लागतंय. सो मग त्यांच्या समोर काहीतरी अपॉर्च्युनिटीज ठेवूयात. जर काही ठेवलं तर मग नक्कीच ते काहीतरी चेंज होतील, कारण की हे जन्मतःच जे भिकारी नाहीयेत किंवा जन्मतःच चांगल्या फॅमिलीमधनं आलेली लोक आहेत. पारलिंगी समाजामध्ये चांगल्या फॅमिली मधले, पण समाज सगळ्यात महत्वाचे आई वडील एक अपंग मुलाला सांभाळू शकतात, एक अंध मुलाला सांभाळू शकतात, मतिमंद मुलाला सांभाळतील, पण जर आपला मुलगा ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा पारलिंग हे जर स्वीकारतोय तर हे नाही स्वीकारणार. ते घरातून काढून टाकतात. माझं प्रॉपर्टी हिस्सा नको, माझं नाव लावू नकोस, तू कोण आहेस, माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. मग ह्यांना प्रश्न कुठे येतो, प्युबर्टी एज मध्ये ह्यांना हे समज येते सगळ्यात महत्वाचं, की बाबा मला माझे हार्मोन्स बदलतात आणि मला आता स्त्रीसारखं राहायचंय, मला मुलींसारखं राहायचंय. तर त्यावेळेस त्यांना ऍक्च्युली आधाराची गरज असते, स्पेशली काय एज्युकेशन, कारण की ते घरातून बाहेर निघाले एज्युकेशन संपून जातं त्यांचं. मग त्यांना असं त्याच कम्युनिटीमध्ये यावं लागतं जिथे त्यांना भीक मागणं आणि पैसे कमवणं हाच एक ऑप्शन असतो. एज्युकेशन तर असं कोणीच घेणार नाही त्यांना, त्यांचं पालकत्व कोणी घेणार नाहीये, त्यांना कुठे सपोर्ट मिळत नाहीये. त्याच्यामुळे मला ही आयडिया आली की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे आणि खूप लॉंग प्रोसेस आहे यांच्यासाठी. मला असं वाटतंय मी हयात असेल की नाही मला माहित नाही त्यावेळेस, पण मी जे आता पाऊल उचललंय त्याचं नक्कीच चेंज होणार. एक 5 वर्ष 10 वर्षानंतर यांच्यामध्ये 100% बदल होणार आहे.